नमस्कार. आरोग्यम धनसंपदामध्ये आपलं स्वागत. मी स्नेहिल. सध्या भारतात मधुमेह रुग्णांचं प्रमाण जे आहे ते 7 कोटी इतकं आहे आणि आपल्याला मधुमेह आहे हेच न कळालेले तर रुग्ण बरेच आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणावर मधुमेह पसरत चाललेला आहे आणि म्हणूनच या मधुमेहावर मात करण्यासाठी माधवबाग विन डायबिटीस फॉर एव्हर हा उपक्रम राबवते आणि त्यासाठी मधुमेहावर महाराष्ट्रभर वर्कशॉप जे आहेत ते देखील घेतले जात आहेत. माधवबागच्या या सहाय्यानं मधुमेह रिव्हर्स झालेल्या लोकांचं मधुमेह मुक्ती सोहळे जे ते माधवबागनं पूर्ण महाराष्ट्रभर आयोजित केलेले आहेत. सर्वाधिक जीटीटी निगेटिव्ह टेस्ट केल्याबद्दल इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये देखील या प्रकल्पाची नोंद झालेली आहे. आज आपण जीवनशैलीचा आजार असलेल्या मधुमेहाविषयी तसंच मधुमेहामुळे होणाऱ्या दुष्परिणामांविषयी आणि मधुमेहामुळे हृदयावर तसंच एकूण शरीरावर होणाऱ्या परिणामांवर माधवबागचे उपचार कसे प्रभावी ठरतात यावरच चर्चा करणार आहोत. संकल्प मधुमेह मुक्तीचा असा आपला आजचा विषय आणि याविषयी योग्य मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या सोबत आहेत डॉक्टर मिलिंद सरदार. सर, स्वागत आहे तुमचं आरोग्यम धनसंपदामध्ये. तर डॉक्टरांबद्दल सांगायचं झालं तर डॉक्टर हे माधवबागमध्ये 7 वर्षांपासून कार्यरत आहेत. ते नॅचरोपॅथिस्ट असून माधवबागमध्ये कम्युनिटी हेल्थ एज्युकेशनचे ते प्रमुख आहेत. त्यांनी आरोग्यविषयक मुख्यतः मधुमेहावर अनेक व्याख्यानं देखील दिलेली आहेत. तसंच माधवबागच्या विन डायबिटीस फॉर एव्हर या चळवळी अंतर्गत मधुमेहावर संपूर्ण महाराष्ट्रात आतापर्यंत 400च्या वर वर्कशॉप त्यांनी घेतलेले आहेत आणि त्यात त्यांना चांगला प्रतिसाद देखील मिळतोय. आतापर्यंत 10,000 लोकांनी या वर्कशॉपचा लाभ घेतलाय. या वर्कशॉपच्या माध्यमातून आहार, विहार, विचार आणि उपचार याविषयीचं महत्त्व ते पटवून देतात आणि पेशंटची आरोग्यविषयक मानसिकता बदलून अनेक मधुमेही रुग्ण जे आहेत ते त्यांनी सहज बरे केलेले आहेत. सर, माझा पहिला प्रश्न असा आहे बोला की आजवर असं सांगितलं जातं की मधुमेह बरा होत नाही. बरोबर आहे. मधुमेह बरा होतो का आणि याचे गैरसमज किंवा समज काय आहेत? म्हणजे मधुमेह नक्की बरा होतो की नाही होत? नक्की. आतापर्यंत तुम्ही म्हणालेत की एक 10 वर्षापूर्वी किंवा 5 वर्षापूर्वी तो समजच होता असं म्हणता येईल. पण आता जगभरात झालेल्या रिसर्चमुळे, संशोधनाने आणि माधवबागच्या पेशंटला, हजारो पेशंटना आलेल्या अनुभवाने हे पेशंटचा अनुभव सांगतोय की मधुमेह हा पूर्णपणे रिव्हर्स होतो. आता कसं ते आपण समजून घेऊ. मधुमेह म्हटल्यावर 2 टाईप आहेत, टाईप 1 आणि टाईप 2. टाईप 1 मध्ये ज्याच्यामध्ये इन्सुलिन तयारच होत नाही तो मधुमेह रिव्हर्स होत नाही. पण जो टाईप 2 आहे, जो जीवनशैलीच्या किंवा चुकीच्या जीवनशैलीमुळे आलेला आजार, ज्याच्यामध्ये आहार, विहार आणि मानसिक ताणतणाव याच्या असंतुलनामुळे तो टाईप 2 हा डायबिटीस येतो. आणि हा डायबिटीस जर जीवनशैलीच्या बिघाडामुळे आला, पण जर आपण जीवनशैली सुधारली, प्रॉपर संतुलित आहार, प्रॉपर व्यायाम आणि ताणतणावाचं व्यवस्थापन ह्या 3 गोष्टी जर केल्या तर टाईप 2 डायबिटीस पूर्णपणे रिव्हर्स होतो. हे आमच्या हजारो पेशंटनी अनुभवाने सांगितलेलं आहे. आता हे सांगत असताना आपल्याला एक नक्की बघता येईल की आतापर्यंत समज काय होता की एकदा डायबिटीस झाला की तो बरा होत नाही. दुसरं असं होतं की एकदा डायबिटीस झाला की त्याच्यावर कायम आयुष्यभर गोळ्या किंवा इन्सुलिन घेणं हा एकमेव पर्याय आणि त्याच्यामुळे येणाऱ्या आजारांना फक्त तोंड देणं एवढंच आहे. पण आत्ता आपण तेच पुन्हा पुन्हा सांगतोय की आमच्या बऱ्याचशा पेशंटनी ते स्वतः रिव्हर्स सुद्धा केलाय आणि त्याच्यामुळे झालेली कॉम्प्लिकेशन्स आहेत ती सुद्धा त्यांची कमी झालीत. त्यामुळे म्हणता येईल की मधुमेह बरा होत नाही हा समज नाही तर गैरसमजच आहे, हे पेशंटच्या अनुभवावरून सांगते. सर, खरं तर हे अविश्वसनीय असंच प्रेक्षकांना वाटत असावं. परंतु माझा यानंतरचा पुढचा प्रश्न असा आहे की मधुमेह होतो कसा आणि तो रिव्हर्स कसा होतो? बरोबर. आता बघा, पहिल्यांदा मी सांगितलं की टाईप 2 डायबिटीस हा जीवनशैलीच्या बिघाडामुळे होतो. आता त्याच्यामध्ये नक्की होतं काय तर असंतुलित आहार, बरोबर आहे, दुसरं व्यायामाचा अभाव आणि तिसरं ताणतणाव. ह्या 3 गोष्टी आहेत ज्याच्यामुळे काय होतं की आपल्या शरीरामध्ये अतिरिक्त चरबीचं प्रमाण वाढतं, ज्याच्यामुळे यकृत, नंतर स्वादुपिंड आणि पेशी यांच्यावर अतिरिक्त चरबी वाढते. त्यामुळे इन्सुलिनचं तयार होण्याचं प्रमाण आणि इन्सुलिनचं वापरायचं प्रमाण ह्या दोन्ही गोष्टी बिघडतात आणि ज्याच्यामुळे आपण टाईप 2 डायबिटीस म्हणजे मधुमेह झाला असं म्हणतो. आता हेच बघितलं तर ह्या 3 गोष्टी जेव्हा आपण संतुलित करतो, म्हणजे प्रॉपर आहार घेतला, प्रॉपर व्यायाम केला, तर शरीरावरची अतिरिक्त चरबी एक तर होत नाही किंवा झालेली असली तर हळूहळू कालांतराने कमी होते. जर ही चरबी कमी झाली तर त्याच्यामुळे इन्सुलिन निर्मितीत झालेला बिघाड, म्हणजे पॅन्क्रियामध्ये जे इन्सुलिन तयार होतं ते व्यवस्थित रूपाने तयार होतं. दुसरं असं म्हणजे लिव्हरमध्ये साचलेली जी चरबी आहे ती जर कमी झाली तर संतुलन जे आहे शर्कराचं ते व्यवस्थित होतं. आणि तिसरं म्हणजे पेशींवरची अतिरिक्त चरबी निघाली का ग्लुकोज मधल्या शरीरातल्या ग्लुकोजचा वापर, ह्या 3 गोष्टी व्यवस्थित झाल्या की मधुमेह रिव्हर्स होतो, हे सिद्ध झालेलं आहे.
सर, तुम्ही आता बोलण्यामध्ये बऱ्याच वेळा आहारावर जोर दिला की आहारावर जर कधी माधवबागमध्ये आहारांवर कशा पद्धतीनं काम करण्यात येतं किंवा आहार कसा कंट्रोल आणि कसा त्याच्यापासून मधुमेह मुक्ती मिळू शकते? नक्कीच. बघा, आत्तापर्यंत प्रॉब्लेम असा होता की आम्ही गेली 10 वर्ष या पेशंटना ट्रीट करत होतो, तेव्हा आहाराबद्दल आम्ही त्यांना एक यादी द्यायचो की हे आहाराचं पथ्य पाळा. पण 10-15 दिवसांनीच आम्हाला पेशंट सांगत यायचं की ते आहाराचं पथ्य पाळणं काही जमत नाही, बाकी तुमची औषधं पंचकर्म आम्ही घेऊ, त्यामुळे अपेक्षित आम्हाला जे रिझल्ट होते ते मिळायचे नाही. म्हणजे औषधं घ्यायचे परंतु आहार पाळत नव्हते. आहार पाळत नव्हते. मग आम्ही काय केलं, त्यांनी आहार पाळला जाऊ म्हणून त्याचा पूर्णपणे आहाराचा कंट्रोल आमच्याकडे घेतला. म्हणजे एका महिन्याचा एका पेशंटचा, डायबिटीस पेशंटचा प्रमेह डाएट किट असं 1 महिन्याचा बॉक्स बनवला, ज्याच्यामध्ये सकाळी नाश्त्यापासून ते रात्रीच्या जेवणापर्यंत त्याचा सगळा आहार त्याच्यामध्ये पॅक केला. असा 1 महिन्याचा आहार त्यांनी घ्यावा. म्हणजे त्याच्यामध्ये काय व्हायचं नक्की, आज रोज आपल्याला 1700 ते 1800 कॅलरी लागतात, पण तो 800 कॅलरीचा आहार बनवल्यामुळे रोज 1000 कॅलरी आपल्या शरीरावरची वापरली जायची. आणि मग रोज 1000 कॅलरी वापरली गेली का आठवड्यातनं 7000 कॅलरी, म्हणजे 1 किलो वजन पेशंटचं कमी जायचं. आता रिसर्च असं सांगतं, जेव्हा तुमच्या शरीरावरचं 10% वजन कमी होतं तेव्हा पॅन्क्रियावरची 1 ग्रॅम फॅट कमी होते, ज्याच्यामुळे इन्सुलिन निर्मिती प्रॉपर व्हायला लागते आणि त्यामुळे साखरेचं नियमन होणं हे व्यवस्थित होतं. या पद्धतीने जेव्हा डाएट बॉक्स 1 महिना वापरायचे तेव्हा एका महिन्यामध्ये 3 ते 4 किलो वजन हे कमी होणं शक्य झालंय. असे 3 महिने आहार, म्हणजे हा प्रमेय डाएट किट वापरलं की पेशंटचं 8 ते 10 किलो वजन कमी होणं शक्य व्हायचं, ज्याच्यामुळे त्यांच्या साखर नियंत्रण करणाऱ्या यंत्रणा व्यवस्थित काम करायच्या आणि डायबिटीस रिव्हर्स करणं सोपं व्हायचं. अच्छा. म्हणजे जो आधी आमच्याकडे कंट्रोल नव्हता, आहार पाळला नाही जायचा, तो आम्ही डाएट बॉक्स पूर्ण दिल्यामुळे त्याच्या बाहेरचं काही शक्यतो खायचं नाही, त्यामुळे ते त्यांना पाळणं सोपं झालं आणि हजारो लोकांचे डायबिटीस रिव्हर्स होणं हे त्यांनीच सिद्ध करून दाखवलं. सर, डाएट बॉक्स ही जी संकल्पना आहे खरं तर तुम्ही आता सांगितली, त्याच्यामुळे मधुमेहावर मुक्ती मिळवता येऊ शकते, इतका महत्वाचा तो प्रमुख घटक आज झालेला आहे. या डाएट बॉक्सची रचना नेमकी काय, म्हणजे त्याच्यामध्ये काय काय असतं आणि काय पोटभर पेशंट्सना मिळतं का? कारण असं मी ऐकलंय की मधुमेहामुळे भूक पण खूप लागते. बरोबर, छान छान. बघा, आत्ता मी मगाशीच सांगितलं की आपल्याला रोजच्या कार्यक्रम म्हणजे दिनचर्येसाठी 1700 ते 1800 कॅलरी आपल्याला लागतात. मग तो डाएट बॉक्स असं बनवलंय ज्याच्यामध्ये 800 कॅलरीचा रोजचा आहार, म्हणजे सकाळी नाश्त्यापासून रात्रीचं जेवण हे 800 कॅलरीमध्ये सेट केलं. आता ते नक्की काय केलंय, तर रोज जे आपण घेतो, समजा नाश्त्याचा इडली, उपमा, उपीट किंवा दुपारचं भाकरी अशाच पद्धतीचं आहे, पण त्याच्यामध्ये कार्बोहायड्रेट्स किती पाहिजे, प्रोटीन किती पाहिजे, व्हिटॅमिन्स किती पाहिजे, ह्या सगळ्याचं संतुलनित दिल्यामुळे आणि तो शास्त्रीय आधारावर अवलंबून असल्यामुळे त्याच्यामुळे रोजच्या 1000 कॅलरी कमी होणं हे सहज शक्य झालंय. आणि अशा पद्धतीने त्यांना कमी सुद्धा होत नाही. मग जेव्हा भूक लागते तेव्हा शरीरावरची अतिरिक्त चरबी वापरली जाते आणि शरीरावरचं वजन कमी होणं सहज शक्य होतं. हे सायन्स त्याच्यामध्ये घडतं. आता रोज जर भूक लागल्यावर खायला गेलो तर त्याच्या अंगावरची चरबी वापरली जात नव्हती. या डाएट बॉक्समुळे काय झालं, त्याच्या शरीरावरची चरबी वापरली जाते दिनचर्येच्या कामासाठी आणि त्यामुळे महिन्याभरात 3-4 किलो वजन कमी होणं हे सहज शक्य होतं. अशा पद्धतीचा प्रमेय डाएट बॉक्स आता पेशंट याच्यानंतरही 3 महिन्यानंतरही सांगतात, जर अजून माझं वजन एक्स्ट्रा आहे तर अजून मी तो आम्ही घेऊ का, पण आम्ही त्यांना नको सांगतो, कारण तुम्ही घरचाच आहार जास्तीत जास्त वापरणं हे आम्हाला अपेक्षित आहे. मग 3 महिन्यानंतर आम्ही त्यांना घरचा आहार कसं पाळावा, मग वजनानंतर तुमचा डाएट चार्ट कसा असावा हे आमच्या डॉक्टर त्यांचं मार्गदर्शन करतात. त्यामुळे फक्त 3 महिने हा घेणं सहज सोपं जातं आणि नंतर तुमचा घरचाच आहार करून तो कंट्रोल झालेला, रिव्हर्स झालेला डायबिटीस आयुष्यभर रिव्हर्स ठेवणं हे त्यांना सोपं असतं. सर, तुमच्या ओळख परिचयामध्ये पण मी एक मुद्दा ऐकला, आहार विहार आणि विचार याच्यावर आपण मार्गदर्शन करता आणि माधवबागने खूप कार्यशाळा आणि पेशंटला एज्युकेट केलेलं आहे रुग्णांना मधुमेह, त्याच्यावर माधवबाग नेमका कसा भर देते? बरोबर आहे. बघा, आतापर्यंत आम्ही जवळजवळ 2.5 लाख पेशंटचं परीक्षण केलं. त्याच्यामध्ये मला एक गोष्ट लक्षात आली की डायबिटीस पेशंटचं मुख्य डायबिटीस त्यांनी का जवळ ठेवलाय, तर त्याच्याबरोबर असलेलं अज्ञान हा पहिला प्रॉब्लेम आहे. म्हणजे पहिल्यांदा त्यांना असं वाटतं की हा अनवश्यक आजार आहे, आई वडिला नव्हतं म्हणून मला येणारच, बरोबर आहे, आता आला की हा जाणार नाही. तर अशा काही ज्या चुकीच्या संकल्पना होत्या त्या एज्युकेशनमध्ये आम्ही त्यांच्या काढून जातो. मग हे क्लिनिक लेवलला होतं, ऑपरेशन एड करतात, आपण वेगळी महाराष्ट्रभर वर्कशॉप घेतो. अशा कार्यशाळेमधून असं त्यांचं असलेलं अज्ञान. दुसरं असं त्यांना वाटतं की माझा डायबिटीस जो आहे तो 2-3 गोळ्यामध्ये आयुष्यभर कंट्रोल राहणार आणि मला काहीच त्रास होणार नाही. हे मोठं अज्ञान आहे. मग जेव्हा हार्ट अटॅक, किडनी फेल्युअर, रेटिनोपॅथी प्रॉब्लेम असे काही आजार आले त्यांना कळतं, डॉक्टर सांगतात की हा आजार तुमचा फक्त या डायबिटीसमुळे आला. मग तेव्हा त्यांना कळतं की मलाही माहीत नव्हतं, की मला वाटत होतं गोळी घेतल्यामुळे माझा आजार कंट्रोल आहे. तर ही सगळं अज्ञान आहे ते आपण या वर्कशॉपमध्ये किंवा असं ज्या एज्युकेशन प्रोग्राम घेतो त्याचा अज्ञानातून सज्ञानाकडे प्रवास, मग त्यांना एक कॉन्फिडन्स येतो की जर एवढं सोपं आहे
तर नक्की हा डायबिटीस मी रिव्हर्स करू शकतो आणि मग तो लढा द्यायला तयार होतो. या अज्ञान दूर झाल्यामुळे तो जे आम्ही सांगतो ते फॉलो करणं सोपं जातं आणि त्याच्यामुळे 3 ते 6 महिन्यामध्ये डायबिटीस रिव्हर्सल हा प्रवास तो स्वतः अनुभवतो. आणि एकदा 6 महिन्यामध्ये मग नक्की त्यांनी काय काय केलं हे त्यांना समजलेलं असतं. मग पुढचं आयुष्यभर ते पाळणं सोपं जातं. तर या पूर्ण एज्युकेशनमध्ये आपण 2-3 गोष्टी टप्प्यात सांगायचं झालं तर करतो. पहिल्यांदा की नक्की हा डायबिटीस येतो कशामुळे, बरोबर, त्याची असणारी कॉम्प्लिकेशन्स काय असणार आहेत, की नक्की असाच तुमच्याबरोबर आयुष्यभर राहिला तर आयुष्यभराचा 15-20 वर्षाचा प्रवास किती असेल. खर्चाची बाब बघितली तर पूर्ण तुमची कमाई म्हणजे एक 15-20 वर्षामध्ये 15-20 लाखाचा खर्च हा तुम्हाला अपेक्षित आहे आणि अवयवांचे सगळे आजार. तर हे सगळे एज्युकेशन दिल्यावर तो स्वतःच तयार बोलतो की नाही, मग मला जर हा मार्ग आहे रिव्हर्सलचा तर नक्कीच या मार्गामध्ये जायला तयार आहे आणि त्या मार्गाने जाणं त्याचं सोपं. आणि या कार्यशाळेच्या माध्यमातून तुम्ही लोकांना खरं तर असं एज्युकेट करत आहात. आता जे माझे प्रेक्षक सध्या टीव्ही बघतायत त्यांना देखील मी सांगू इच्छितो, जर कधी तुम्हाला ही कार्यशाळा अटेंड करायची असेल तर तुम्हाला स्क्रीनवर दिसत असलेला नंबर जो आहे त्या नंबरवर फक्त मिस कॉल द्यायचा आहे. माधवबाग तुम्हाला कॉन्टॅक्ट करणार आहे आणि तुम्हाला मधुमेह मुक्तीच्या दिशेनं घेऊन जाणार आहे. इथे घेतो एक छोटासा ब्रेक. कुठे जाऊ नका, पाहत राहा आरोग्यम धनसंपदा. तर ब्रेक नंतर आरोग्यम धनसंपदामध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आपण चर्चा करत आहोत संकल्प मधुमेह मुक्तीचा आणि यावर अधिक माहिती देण्यासाठी आपल्या सोबत आहेत डॉक्टर मिलिंद सरदार. सर, पुन्हा एकदा स्वागत. मी पुढचा प्रश्न माझा असा आहे की डायबिटीसमुळे इतर आजार देखील होतात. मग हा डायबिटीस जर कधी तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे रिव्हर्स जर कधी होत असेल, मग हे आजार जे आहेत ते बळावतात की कमी होतात किंवा त्या आजारांवर पण नियंत्रण मिळवू शकतो आपण? बघा, आपण पहिलं समजून घेऊ की नक्की डायबिटीसमुळे हे आजारी येतात कसे. बरोबर आहे. आता जेव्हा डायबिटीस होतो तेव्हा महत्वाचं काय होतं तर आपल्या रक्तवाहिन्यांचं स्वास्थ्य आहे ना ते खराब व्हायला लागतं. आता रक्तवाहिन्यांचं काम काय, पूर्ण शरीरभर सगळ्या अवयवांना रक्ताचा पुरवठा करणं. जेव्हा ह्यांचं स्वास्थ्य खराब व्हायला लागतं तेव्हा एक एक अवयव लागणारं त्यांचं खाद्य म्हणजे रक्तपुरवठा हा कमी व्हायला लागतो. मग कालांतराने त्यांचं कार्य जे कार्यकारिणी असते किंवा त्यांचा जो व्यवस्थित काम करणं हे बिघडायला लागतं. आता डायबिटीस हा प्रोग्रेसिव्ह डिसीज आहे, त्यामुळे कालांतराने डायबिटीसची रेंज, शुगर लेवलची रेंज वाढतच असते. त्यामुळे रक्तवाहिनीचं स्वास्थ्य हे अधिकच बिघडत असतं आणि मग त्यामुळे किडनीला होणारा रक्त सप्लाय, हृदयाला होणारा रक्त सप्लाय, डोळ्याला होणार ज्याच्यामुळे रेटिनोपॅथी हा प्रॉब्लेम होतो. अशी कॉम्प्लिकेशन्स ही वाढत जातात आणि ज्याच्यामुळे आपल्याला किडनी फेल्युअर किंवा हार्ट अटॅक, रेटिनोपॅथी, पॅरालिसिस अटॅक असे आजार उद्भवण्याचं कारण दिसून येतं. आता जेव्हा डायबिटीस रिव्हर्स होतो तेव्हा आम्ही नक्की काय करतो तर पहिल्यांदा आम्ही करतो ती पंचकर्म. ज्या पंचकर्माने त्या रक्तवाहिन्यांचं स्वास्थ्य आहे हे आधीसारखं तयार करणं हे सोपं जातं, ज्याच्यामुळे स्नेहन, स्वेदन, बस्ती अशी काही पंचकर्मणी उपकर्म आपण करतो ज्याच्यामुळे रक्तवाहिनीचं स्वास्थ्य चांगलं होणं हे त्यात सोपं होतं. ज्याच्यामुळे आधी जो रक्तपुरवठा त्यांना अडथळा होत होता तो पुन्हा सुरळीत व्हायला सुरुवात होते. त्या कालांतराने आपल्या शरीरावरची चरबी कमी व्हायला लागली का साखरेचं नियंत्रण होतं, त्यामुळे पूर्ण शरीरभर रक्तपुरवठा मिळणं सोपं जातं. आणि त्यामुळे असं दिसून आलेलं आहे की ज्यांना डायबिटीसमुळे बीपीचा त्रास सुरू झाला होता, आम्ही बीपीवर डायरेक्टली त्यांचा कुठलाच उपाय केला नव्हता, पण फक्त त्यांची डायबिटीस म्हणजे शुगर रिव्हर्स करून दिली, डायबिटीस नियंत्रण आणून दिलं, त्याच्यामुळे त्यांचं बीपीचं नियंत्रण सुद्धा आलं. बीपीची गोळी त्यांची कायमची बंद झाली. हा आलेला पेशंट झाला. काहींचं किडनी फेल्युअरचं असं होतं की त्यांची सिरम क्रिएटिन लेवल ही 2.5च्या वरती गेली होती, पण जेव्हा डायबिटीस रिव्हर्स झाला तेव्हा ती सुद्धा 1च्या खाली आली, म्हणजे त्यांची किडनी ही व्यवस्थित पूर्वत कामाला लागली होती. आम्ही कुठेही किडनी रिपेअर करतो असा दावा करत नाही, पण डायबिटीस रिव्हर्स झाल्यामुळे त्यांचं जे किडनीचा प्रॉब्लेम झाला होता तो सुद्धा रिव्हर्स झाला. म्हणजे डायबिटीस नंतर किंवा डायबिटीस असल्यामुळे जे आजार होतात ते देखील नियंत्रणात येऊ शकतात. एक्झॅक्टली, कारण त्याचा प्रॉब्लेम काय होता तर डायबिटीस त्याचं बेसिक रूट कॉज होतं. आपण तेच जर रिव्हर्स केलं तर त्याचं बाकीची जी कॉम्प्लिकेशन्स होती ती बाय डिफॉल्ट कमी झाली. पुढचा प्रश्न माझा असा आहे की जीटीटी टेस्ट बद्दल मला जरा सांगा, कारण या जीटीटी टेस्ट करून आपण इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये देखील नाव नोंदवलेलं आहे. त्या टेस्ट बद्दल काय सांगाल? नक्की. आता बघा, आम्ही पेशंटना अनुभवाने त्यांनी सिद्ध केलेलं आहे की डायबिटीस रिव्हर्स झाला, पण त्याच्यानंतर आम्हाला महत्वाचे ते प्रश्न विचारतात की सर आता आम्ही गोड खाऊ शकतो का? तर तुमच्या साखरेचं नियंत्रण शरीरात व्यवस्थित होतंय याची दाखला देणारी टेस्ट म्हणजे ग्लुकोज टॉलरंट टेस्ट. याच्यामध्ये काय करतात, ज्यांचे डायबिटीस रिव्हर्स झालेत म्हणजे ज्यांच्या इन्सुलिन किंवा गोळ्या पूर्ण बंद झालेल्या आहेत अशा पेशंटना आम्ही एकाच वेळी 75 ग्रॅम साखर म्हणजे जवळजवळ 15 चमचे साखर पाण्यातून प्यायला देतो आणि त्यांची 2 तासांनी साखर मोजतो. ती जर 140च्या खाली आली
तर ते त्यांची साखर नियंत्रण शरीरातलं व्यवस्थित होतंय अच्छा. अशी दाखला देणारी टेस्ट म्हणजे ग्लुकोज टॉलरंट टेस्ट. तर अशी टेस्ट जर तुमची निगेटिव्ह आली तर तुम्ही आधेमध्ये पूर्ववत सारखं गोड खाऊ शकता, हे ती टेस्टचा रिपोर्ट सांगते. अच्छा. म्हणजे साखर जरी खाल्ली 15 चमचे साखर खाऊन जर तुमची साखर नियंत्रित राहते, म्हणजे याच्या पुढे तुम्ही आधेमध्ये आधीसारखे साखर खाऊ शकता. ही ग्लुकोज टॉलरंट टेस्ट अशी आम्ही आतापर्यंत बऱ्याचशा पेशंटच्या टेस्ट नॉर्मल आणून दिलेल्या आहेत. म्हणजे त्यांना आधेमध्ये पूर्ववत सारखं गोड खायला सुद्धा हरकत नाही, असा त्यांचा जो आनंद आहे तो द्विगुणित झाला आहे. याच्यासाठी आपण जी ग्लुकोज टॉलरंट टेस्ट ही महत्वाची, ज्यांचे डायबिटीस रिव्हर्स झाले, 6 महिने त्यांची HbA1c ही 6च्या आसपास आहे, अशा ती ग्लुकोज टॉलरंट टेस्ट करायला देतो. आणि निगेटिव्ह आली की ते पूर्ववत आयुष्य जगू शकतात, अगदी नॉर्मल तुमच्या आमच्यासारखं. अरे बापरे, म्हणजे हे खरं तर एकदा मधुमेह झाल्यानंतर जे पेशंट्स ढासळतात किंवा मानसिक मनोबल त्यांचं खच्ची होतं, त्यांच्यासाठी खरं तर हा आशेचा किरणच म्हणावा लागेल. बरोबर. माझा पुढचा प्रश्न असा आहे सर, की मधुमेह झाल्यानंतर कोणत्या कोणत्या टेस्ट ज्या आहेत त्या महत्वाच्या ठरतात? हा फार महत्वाचा प्रश्न आहे. बघा, आत्ता पेशंट ज्या नॉर्मल टेस्ट करतात ते रॅन्डम ब्लड शुगर, अच्छा. म्हणजे दिवसात कधी रॅन्डम ब्लड शुगर चेक करतात आणि त्याच्याप्रमाणे ती वाढली आहे का कमी होते याचं ते निदान समजून घेतात. दुसरी टेस्ट अशी असते फास्टिंग किंवा पोस्ट प्रॅन्डल, म्हणजे उपाशीपोटी आणि जेवल्यानंतर. पण ह्या दोन्ही टेस्ट आहेत त्या तुम्ही आधी किती वेळापूर्वी खाल्ले किंवा आत्ता जेवताना काय खाल्लंय, क्वांटिटी किती खाल्लंय, याच्यावर पूर्णपणे ते डिपेंड असतं. बरोबर. त्यामुळे ते जे परिणाम आहे ते बरोबरच असू शकेल असं नाही. यासाठी आपण महत्वाची एक टेस्ट करायला सांगतो, ती म्हणजे HbA1c टेस्ट, ज्याच्यामध्ये 3 महिन्याची ॲव्हरेज टेस्ट आपल्याला कळते आणि ती खाल्लत काही याच्यावर डिपेंड असत नाही आणि त्यामुळे ते परफेक्ट परिणाम आपल्याला आपल्या साखरेचं कळतं. अच्छा. जी नॉर्मली 6च्या खाली असली तर तुम्ही नॉन डायबिटिक आहात, 6 ते 6.5 असली तर तुम्ही प्री डायबिटिक आहात, आणि 6.5च्या वर असली तर आपण डायबिटिक पेशंट आहोत, हे त्यातनं प्रूव्ह होतं. मग आम्ही ही टेस्ट का करायला सांगतो, तर ट्रीटमेंट सुरू करायच्या आधी तुमची किती होती आणि पुढल्या 3 ते 6 महिन्याच्या फरकामध्ये आपण ती 6च्या खाली पेशंटनी केलेल्या जीवनशैलीच्या बदलामुळे ती येते. आणि त्यामुळे महत्वाची टेस्ट कुठली, तर HbA1c टेस्ट करणं ही महत्वाची टेस्ट आहे. जी सर, ज्या प्रेक्षक असतील आणि त्यांच्या घरी कोणाला मधुमेहाचा त्रास होत असेल, त्यांना या GTT टेस्ट पर्यंत पोहोचायचं असेल तर तुम्ही त्यांना काय सांगा? नक्कीच आत्तापर्यंत जे आम्ही हजारो पेशंटना या GTT टेस्टपर्यंत पोहोचवलेलं आहे. म्हणजे मगाशी जे तुम्ही इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड बोललेत, तर त्यावेळी आम्ही एकाच दिवशी महाराष्ट्रभर 15 ठिकाणी 661 लोकांच्या GTT टेस्ट केल्या. म्हणजे 661 लोक एकाच वेळी आपल्याकडे असे होते ज्यांचा डायबिटीस रिव्हर्स झाला होता. तर तुमच्या जे डायबेटिक्स प्रेक्षक आहेत त्यांना खात्रीलायक रूपे तुम्ही सांगू शकता, त्याचप्रमाणे तुम्ही सुद्धा अनुभव घेऊ शकता. म्हणजे पहिल्यांदा तुमची HbA1c किती आहे ही जाणून घ्या. ती 6.5च्या वरती जेवढी पण आहे, 7 असेल, 8 असेल, 9 असेल, 10 असेल, पण 3 ते 6 महिन्याच्या जीवनशैलीच्या बदलामुळे, म्हणजे प्रॉपर पंचकर्म, प्रॉपर आहारचं नियंत्रण, आमचं प्रेमियर डाएट बॉक्सचं 3 महिन्याचं वापर, नंतर प्रॉपर एक्सरसाइज, औषधांचं प्रॉपर नियोजन आणि ताणतणाव व्यवस्थापन, हा पंचसूत्री प्रोग्राम केला तर खात्रीलायकरित्या ते स्वतःच आपल्या जो डायबिटीस आहे तो पुढल्या 6 महिन्यामध्ये रिव्हर्स करून पुढल्या 6 महिन्यानंतर ते GTT टेस्टसाठी देऊ शकतात. आणि जर प्रॉपर जीवनशैली पाळली तर GTT टेस्ट निगेटिव्ह येते. हे आमच्या हजारो पेशंटनी अनुभवाने सिद्ध केलंय. त्यामुळे त्यांना सुद्धा हाच प्रवास अगदी खात्रीलायकरित्या ते करू शकतात. सर, ज्या पेशंट्सची GTT टेस्ट पास झालेली आहे, बरोबर आहे, आणि ती निगेटिव्ह आलेली आहे, त्यांचे अनुभव तुम्ही आमच्या प्रेक्षकांना काय सांगा? नक्की. बघा, पहिल्यांदा जो पेशंट येतो तेव्हा त्याची मानसिकता बघाल तर पूर्णपणे ज्यावेळी त्याला डायबिटीस झाला हे पहिल्या दिवशी रिपोर्टमध्ये कळतं, तर पूर्णपणे तो खचलेला असतो की आता आयुष्यभर मला गोळ्या घ्याव्या लागणार, किंवा सगळ्या अवयवांचे आजार म्हणजे BP, हार्ट डिसीज, किडनी फेल्युअर, अशा सगळ्या अवयवांच्या आजाराला मला सामोरं जावं लागणार. पण जेव्हा त्याला कुठेतरी कळतं आमच्या एज्युकेशन प्रोग्राममधून किंवा क्लिनिकमधून की हा डायबिटीस पुढल्या 6 महिन्याच्या प्रवासामध्ये तुम्ही पूर्णपणे रिव्हर्स करू शकता, जो आशेचा किरण त्याच्यासाठी पूर्ण जीवनभराचा कुठेही नव्हता असा आशेचा किरण मिळतो. आणि आमच्या एज्युकेशन प्रोग्राममुळे तो लढा द्यायला तयार होतो की खरोखर त्याला पण जाणवतो की जर इतर हजारो पेशंटनी केलंय तर मी पण या पद्धतीने करू शकतो. याला महत्वाचं त्याला सपोर्ट करतात म्हणजे त्याचे फॅमिली मेंबर्स, जे आर्थिकदृष्ट्या, मानसिकदृष्ट्या आणि शारीरिकदृष्ट्या सुद्धा पेशंटच्या पाहिलेल्या आजारांचा आपल्याकडे मला वाटतं अनुभव देखील आहे, तो देखील आपण आता प्रेक्षकांना आपण ऐकल्यावर त्यातनं आपल्याला कळेल. नमस्कार, मी मिसेस स्मिता किशोर म्हात्रे. गेल्या काही महिन्यांपासून मला शुगरचा त्रास होतोय. मग आम्ही
14 नोव्हेंबरला मी माधवबागमध्ये आले. त्याच्यानंतर जो काही त्रास होत होता तो हळूहळू कमी होतोय आणि एक दिवस असा आला की अरे खरंच मी हे खाल्ल्यानंतर पण मला काहीच त्रास झालेला नाही आज. म्हणून मग मॅडम म्हणाले की आपण तुझी जीटीटी टेस्ट करूया. ते 15 दिवसापूर्वी मॅडमने जीटीटी टेस्ट पण केली आणि ती माझी जीटीटी टेस्ट लास्ट 2 तासाची 77 पॉईंटने आले, 0.77. माझा आज डायबिटीज जवळजवळ पूर्ण बरा झालेला आहे. सर अतिशय आनंदी खरं तर हा पेशंट, मधुमेहाचा पेशंट तुम्ही बरा केलेला आहे. त्यांनी त्यांचे अनुभव सांगितलेले आहेत. अगदी कमी वेळ आहे माझ्याकडे, हार्डली काही सेकंद आहेत. माझा जाता जाता एक प्रश्न असा आहे की आमचे जे प्रेक्षक आज तुम्हाला बघतायत, बरोबर आहे. त्यांना आपल्या या मधुमेह रिव्हर्स साठी काम करायचं असेल किंवा त्यांना स्वतःवर उपचार करून घ्यायचे असतील तर त्यांनी काय करावं? एकच लक्षात घ्या, कुठल्याही माधवबागच्या युनिटमध्ये जा, HbA1c पहिली किती आहे ती तपासून घ्या. जर ती 6च्या पुढे असली तर पूर्ण डायबिटीस रिव्हर्सलचा 75 प्रोग्राम डॉक्टरांकडून समजून घ्या आणि पुढल्या 6 महिने वर्षभराच्या फरकामध्ये जे सांगितलेले बदल आहेत ते पाळा आणि आयुष्यभर डायबिटीस मुक्त आनंदाने DTT नॉर्मल निगेटिव्ह करून गोड खाऊ शकता असा आनंदी प्रवास तुम्ही जगा. जी नक्कीच. खूप खूप धन्यवाद सर, तुम्ही इथे आलात आणि आमच्या प्रेक्षकांना बहुमूल्य असं मार्गदर्शन केलं त्याबद्दल. धन्यवाद. तर आपण बघितलेलं आहे मधुमेह मुक्तीचा या विषयावर आज आपण इथे बोललेलो आहोत. आरोग्यम धनसंपदामध्ये आज आपण इथेच थांबतोय. पुढच्या भागात एक नवीन विषय घेऊन भेटूया. तोपर्यंत नमस्कार.